नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर या ठिकाणी आज आपण उतारा वाचन कशा प्रकारे करायचा, उतारा आणि त्याखालील प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर त्याच्यामध्ये आज आपण एक उतारा घेतलेला आहे आणि तो उतारा कशा प्रकारे सोडवायचा बघा। मुलांच्या समोर अशा प्रकारे एक उतारा आल्यानंतर लगेच उतारा वाचायला सुरुवात करतात। खडखड वाचन झालं की त्यानंतर प्रश्न वाचून तो सोडवतात। परंतु एक विनोदीचा उतारा सोडवत असताना त्यासाठी उपयुक्त गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द आले पाहिजेत, विरुद्धार्थी शब्द आले पाहिजेत, त्याच्यानंतर शब्दाच्या ज्या काही चार विकारी जाती आहेत त्या विकारी जाती आपल्याला येणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जो आहे हा काळाचा अभ्यास सुद्धा आपला पूर्ण होणं गरजेचं आहे, कारण की या सर्व गोष्टीवरती आधारित प्रश्न हे उतार्यामध्ये विचारले जातात। त्यामुळे उतारा नेमका कसा सोडवायचा, तर बघा उतारा सोडवत असताना अशा प्रकारे आपण उतारा काढल्यानंतर लगेच उतारा वाचायचा नाही, कारण की माझ्या पद्धतीनुसार जर विचार केला तर या ठिकाणी बघा सर्वात अगोदर उतारा वाचण्याच्याही अगोदर आपल्याला उतार्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत हे प्रश्न वाचणं आवश्यक असतं। कारण काय की उतारा वाचत असताना नेमका आपल्याला त्या उतार्यामध्ये कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या खालील जे प्रश्न आहेत ते प्रश्न वाचन करणं आवश्यक आहे। आणि म्हणून सर्वात अगोदर याच्या खालील जे काही प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न आपल्याला वाचावे लागतील, म्हणजे उतार्यामध्ये नेमकं आपल्याला काय शोधायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी माहित होणार आहे। आणि त्यानंतर आपण हा उतारा जो आहे तो वाचून हा सोडवायचा आहे। तर बघा या ठिकाणी मी एक उतारा घेतलेला आहे आणि त्याच्या खालील काही प्रश्न हे आपण सगळ्यात अगोदर वाचूयात। तर इथं जो पहिला प्रश्न आहे हा काय आहे बघा, सूर उपचार। बघा सूर उपचारचा प्रयोग केला होता, सूर उपचारचा प्रयोग केला होता। त्याचा पर्याय 1 आहे बांबूवर, पर्याय 2 आहे पिकांवर, पर्याय 3 आहे ऊसांवर आणि पर्याय 4 आहे शेतकऱ्यांवर। तर पहिला जो प्रश्न आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की सूर उपचाराचा प्रयोग केला होता। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, सूर उपचार म्हणजे संगीताचा उपयोग करणे। त्यामध्ये पर्याय जे दिलेले आहेत ते काय आहे, शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी, शेतकऱ्यांच्या उपचारासाठी, शेतकऱ्यांच्या प्राप्ती वाढवण्यासाठी आणि उद्योगधंद्यातील बरकतीसाठी। त्यानंतर तिसरा प्रश्न वाचूयात, सूर उपचार पिकांवर केला गेला। बघा सूर उपचार पिकांवर केला गेला खाली आहे आठवड्यातून 2दा, रोज 1दा, दिवसातून 2दा आणि आठवड्यातून 1दा। म्हणजे या प्रश्नावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला या उतार्यामध्ये काय शोधायचं आहे, तर सूर उपचार हा किती वेळा केला गेला, पिकांवर किती वेळा केला गेलेला आहे ही माहिती आपल्याला या परिच्छेदामधून या उतार्यामधून अभिप्रेत आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहूयात, सूर उपचारामध्ये सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार। बघा सूर उपचार करत असताना सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार, मग संगीताचा प्रकार कोणता होता, तर चित्रपट संगीत होतं, शास्त्रीय संगीत होतं, गायन होतं का वाद्य संगीत, ही माहिती सुद्धा आपल्याला काय करायची आहे उतार्यामध्ये शोधायची आहे। आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो काय आहे बघा, साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिले। आता संगीताच्या विविध प्रकारांचे प्रयोजन करून बांबूंच्या काठीवर टेप रेकॉर्डर लटकवून शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत भेट देऊन का वेगवेगळी खते वापरून साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर या उतार्यामध्ये शोधायचं आहे। आणि हे सर्व प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला नेमकं उतार्यामध्ये काय अभिप्रेत आहे हे आपल्याला समजतं आणि प्रश्न वाचल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी उतारा वाचायचा आहे। तर बघा आता या ठिकाणी आपण उतारा वाचूत आणि खालील जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं हे आपण काय करूयात, देऊयात। तर बघा आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात, ते त्याला सूर उपचार म्हणतात। शेतकरी एवढेच करतात, पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेप रेकॉर्डर लटकवण्याचा आणि दिवसातून 2 वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे।
बघा या ठिकाणी काय आलेले आहे, दिवसातून 2 वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या सूर उपचारानंतर ऊसाचे पीक एकरी 6 ते 8 टनांनी वाढले आहे. परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत ₹5,400 वरून ₹7,200 अशी जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांशी प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की वाद्यसंगीत ऊसाच्या कमाल वाढीला बढावा देते. बघा या ठिकाणी वाद्यसंगीत ऊसाच्या कमाल वाढीला बढावा देते. साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले. संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली. तर बघा या ठिकाणी आपल्याला जे अभिप्रेत होतं, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे हे या ठिकाणी समजलेलं आहे. मग आता याच्यातील जो पहिला प्रश्न आहे तो आता आपण या ठिकाणी पाहू शकतो. तो प्रश्न आहे तो काय आहे, सूर उपचाराचा प्रयोग केला होता. तर कशावर केला होता मित्रांनो, तर ऊसावर प्रयोग केला होता. आणि ऊसावर प्रयोग केल्यामुळं याचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न काय झालेलं होतं बघा, एकरी 6 ते 8 टनांनी वाढलेलं होतं. त्याच्यानंतर याच्यामधील दुसरा प्रश्न काय आहे बघा, तर सूर उपचार म्हणजे संगीताचा उपयोग करणे. मग संगीताचा उपयोग कशासाठी केला, तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांची प्राप्ती वाढवण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न वाढवण्यासाठी सूर उपचाराचा प्रयोग करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, सूर उपचार पिकांवर केला गेला. आता या ठिकाणी दिवसातून 2दा काय आहे, तर दिवसातून 2दा सूर उपचाराचा उपयोग हा पिकांवर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा, सूर उपचारामध्ये सर्वात परिणामकारक ठरलेल्या संगीताचा प्रकार म्हणजे वाद्यसंगीत. काय आहे, वाद्यसंगीत. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितलं, वाद्यसंगीत ऊसाच्या कमाल वाढीला बढावा देते. याच्यावरून आपल्याला असं समजतं की वाद्यसंगीत हे काय झालेलं आहे, सूर उपचारामध्ये परिणामकारक ठरलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न काय आहे बघा, तर साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिले. कसं दिलेलं आहे, तर साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली. मग हा पर्याय कुठं आहे, तर बघा पर्याय क्रमांक 3, शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत भेट देऊन साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या ज्या वेळेला उतारा सोडवणार आहोत त्यावेळेला सर्वात अगोदर प्रश्न वाचावेत आणि प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला त्या उतार्यामध्ये काय आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्याला समजून जातात आणि त्याप्रमाणे आपण या उतार्यातून प्रश्नाचे उत्तर शोधावेत.